नमस्कार, मी ऋतुजा। या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा। खालापूर तालुक्यातील हाळ गावातील गोवंश हत्या प्रकरणात अटक आरोपींना मोक्का लावण्याची तसंच तडीपारची मागणी करत हिंदू गर्जना मोर्चा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात खालापूर तहसील कार्यालयावरती बुधवारी धडकलाय। महिन्यापूर्वी तालुक्यातील हाळ गावामध्ये गोवंश हत्येनंतर मोठा उद्रेक झालेला होता। खालापूर पोलिसांनी तातडीची कारवाई करत 18 आरोपींना ताब्यात घेतलं, त्यामुळे प्रकरण शांत झालेलं होतं। शिवाय तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी सुद्धा या घटनेचा निषेध करत गोरक्षणासाठी पुढाकार घेणार असं पत्र रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिलं। त्यामुळे हा तणाव निवळलेला होता। भविष्यात अशा घटना घडू नये तसंच अटक आरोपींना कठोर शासन व्हावं यासाठी बुधवारी खालापूर फाटा ते तहसील कार्यालय मोर्चाचं आयोजन हिंदू गर्जना समितीतर्फे करण्यात आलेलं होतं। मोर्चाचं नेतृत्व पनवेल भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं। मोठ्या संख्येनं हिंदू समाज मोर्चामध्ये सहभागी झालेला होता। तहसीलदार अभय चव्हाण यांना मोर्चेकरांनी निवेदन दिलं आणि त्यामुळे अवैध कत्तलखान्यांवरती कारवाई तसंच गोवंश हत्या प्रकरणात हिंदू समाजाच्या भावना पत्राद्वारे शासनापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन सुद्धा केलंय। मोर्चामध्ये महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय होती। कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी चोख बंदोबस्तही ठेवलेला होता। हिंदू बांधवांच्या आक्रोशाला वाट करून देण्याच्यासाठी म्हणून आजच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तहसीलदारांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाच्याकडून लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत या पूर्ण व्हाव्यात, त्या का पूर्ण होत नाही याचा जाब विचारण्यासाठी म्हणून आजचा मोर्चा काढण्यात आलेला होता। खरं तर या खालापूर तालुक्यामध्ये हाळसारखं गाव असेल, सांगण्यासारखं गाव असेल, याच ठिकाणी हे वारंवार का घडतंय याचा विचार प्रशासनानं करण्याची आवश्यकता आहे आणि आज बनवलेले कायदे आहेत या कायद्यांच्या आधारे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून या अनुषंगानं ज्या ज्या मागण्या केल्यात त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे। जे लोक सातत्यानं गोवंश हत्या करतायत, गोमांसाची विक्री करतायत आणि याच्यामध्ये जे जे लोक सहभाग देत आहेत या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। त्यांना या ठिकाणी कडक शासन झालं पाहिजे। ज्या लोकांवर वारंवार गुन्हे दाखल होत आहेत त्यांना या सगळ्या परिसरामधून या ठिकाणी बाहेर काढलं पाहिजे। तर याच्यासाठी देखील या प्रशासनानं जे पावलं उचलण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ढिलाई दिसते, शिथिलता दिसते आणि म्हणूनच आज मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं।